आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर आता बातमी आहे मनमाडच्या पानेवाडी भागात असलेले भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पामधून टँकरमध्ये इंधन भरण्यास सुरुवात झालेली आहे। सुमारे 150 टँकर पेट्रोल डिझेल घेऊन राज्यातल्या आता वेगवेगळ्या भागांमध्ये रवाना झालेत। तर हिट अँड रन कायद्याबाबत चालकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन त्यांनी पुन्हा काल संप सुरू केलेला होता। त्यामुळे ते ऑइल कंपन्यांच्या तिन्ही प्रकल्पातून केला जाणारा इंधन पुरवठा ठप्प झालेला होता। तर ऑइल कंपन्यांनी इंधन वाहतूक करणारे ट्रान्सपोर्ट्सना नोटीस देऊन कामावर हजर व्हा नाहीतर तुमच्यावर कारवाई करून टँकर ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा दिला। त्यामुळे आता ट्रान्सपोर्टर्सनी चालकांची बैठक घेत त्यांची समजूत काढल्यानंतर चालक कामावर रुजू झालेत। आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याकडून। गुड मॉर्निंग बब्बू। आपण पाहतोय प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर अखेर संप मागे घेण्यात आलेला आहे, काय सविस्तर अपडेट्स? म्हणाली का केंद्र सरकारच्या हिट अँड रन या कायद्याच्या बाबतीत पुन्हा चालकांमध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे आणि ते पुन्हा रस्त्यावर उतरू लागलेले। अनेक ठिकाणी आंदोलनं झालेली आहे। काल मनमाडच्या पानेवाडी भागात असलेले इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांचे टँकर चालक आहेत तेही संपावर उतरले होते आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं। त्याच्यामुळे या तिन्ही प्रकल्पातून जो इंधन पुरवठा होतो राज्यभरात तो ठप्प झालेला होता। तहसीलदार, ऑइल कंपन्याचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी बैठक घेतली, चालकांची समजूत काढली, मात्र ते तयार झाले नव्हते। अखेर प्रशासनाने कडक भूमिका घेतली, ट्रान्सपोर्टरला नोटीस पाठवली, कामावर हजर राहा नंतर तुमचे टँकर जे आहे ते ब्लॅकलिस्ट करू। त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टरची धावपळ झाली। त्यांनी चालकांची समजूत काढली का जर आमचे टँकर ब्लॅकलिस्ट झाले तर तुम्ही कामावर येऊ शकत नाही। दोघांची समजूत काढल्यानंतर अखेर चालक कामावर रुजू झाले। काल सायंकाळपासून टँकर भरण्यास सुरुवात झाली। तिन्ही कंपन्यातून सुमारे आतापर्यंत 150 टँकर पेट्रोल डिझेल घेऊन राज्याच्या वेगवेगळ्या भागात रवाना झालेले आहे आणि प्रशासनाने त्यांना खात्री दिली का तुमच्यावर कोणी काही हल्ला केला किंवा काही केलं तर आम्ही त्याला जबाबदारी घेतो आणि पोलीस प्रोटेक्शन मध्ये हे टँकर इंधन घेऊन रवाना होत आहे म्हणाली। धन्यवाद बब्बू या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बातमी आहे महिना